भारतामध्ये सरकार हे धार्मिक संघटना चालवतात. हे आपल्याला पुन्हा पुन्हा निदर्शनास आलेलं आहे. ते आपल्याला जाणवतं आहे. आणि धार्मिक संघटना म्हणजे कोण? ती मुस्लिम संघटना, हिंदू संघटना ह्या असल्या संघटना. आता या संघटनांचं म्हणणं काय? तर त्यांचं म्हणणं आहे, की बुवा आम्ही आमच्या धर्मातील लोकांसाठी लढत आहोत. गंमत बघा, जनतेची कशी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे आणि जनता आंधळी झालेली आहे, हे आपल्याला याच्यातून लक्षात येतं. बघा, आणि सर्वात मोठं दुर्दैव बघा काय ते, हिंदूंची संघटना ही हिंदूंच्या समस्या सोडण्यासाठी कधी आंदोलन करत नाही किंवा मुस्लिम संघटना मुस्लिमांच्या समस्या दूर करण्यासाठी कधीच आंदोलन करत नाही. सामान्य हिंदूंच्या किंवा सामान्य मुस्लिम जनतेच्या मूळ समस्या काय आहेत? आर्थिक समस्या आहेत, सामाजिक समस्या आहेत, पर्यावरणाविषयी समस्या आहेत, व्यवसाय क्षेत्रातील समस्या आहेत, कृषी क्षेत्रामध्ये समस्या आहेत. यावरती कधीही या धार्मिक संघटनांनी आंदोलन केलेलं नाही. यांनी केलेल्या आंदोलनाची लिस्ट बघा, मग तुमच्या लक्षात येईल. तुम्ही फक्त गंमत बघा, कुठले आंदोलन हे लोक करतात बघा. आय लव्ह मोहम्मद साठी आंदोलन झालं. मुस्लिम दुकानावरची एक नाव होतं बाबा, हा शब्द काढण्यासाठी आंदोलन झालं. धर्मांतर विरोधी कायद्याविरोधात आंदोलन झालं. राम मंदिरासाठी अनेक हिंदू संघटना आणि मुस्लिम संघटना एकमेकांसमोर उभा राहिल्या होत्या. 2022 मध्ये हिजाब आंदोलन झालं. 2023 पासून मणिपूरमध्ये धार्मिक संघर्ष चालू. रामनवमी, हनुमान जयंती, धार्मिक कारणावरून अनेक वेळेस आंदोलनं झाली. 2023-24 मध्ये हलाल प्रमाणपत्रावर वाद झाला, त्यावेळी सुद्धा आंदोलन झाले. 2024 मध्ये ज्ञानवापी व मथुरा धार्मिक स्थळ यावरून आंदोलन झालं. आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये टिपू सुलतान विरुद्ध आंदोलन झालं. अशा अनेक प्रकारचे आंदोलन हे धार्मिक संघटना करत असतात, जे की सामान्य जनतेसाठी किंवा त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी या आंदोलनाचा काहीही उपयोग नाही. उलट सामान्य जनतेचा उपयोग करून हे धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी ह्या संघटना काम करतात. एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण त्यामध्ये हिंदू संघटना किंवा मुस्लिम संघटना आपापल्या धर्मातील लोकांचे बेसिक प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह केलेत का हो यांनी? कधी विचार केलाय का? हिंदू संघटनांनी हिंदूंचे बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार आणि असुरक्षितता, शिक्षणातील असमानता, ग्रामीण आणि शहरी भागात वाढणारी दरी, व्यसनाधीनता, महागाई, श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये वाढणारी दरी, वाढते कर्जबाजारीपणा, रुपयाची घसरण, आयात आणि निर्यात यामध्ये तफावत वाढत आहे, आर्थिक धोरणांमध्ये अस्थिरता आहे, कर व्यवस्थेतील गुंतागुंत आहे, सायबर क्राईम आहे, भ्रष्टाचार, आर्थिक फसवणूक, राजकीय गुन्हेगारी, ऑनर किलिंग, ड्रग तस्करी, जल प्रदूषण, जंगलतोड, प्लास्टिक प्रदूषण, पाण्याची टंचाई, शेतकरी आत्महत्या, हमीभाव, मोठ्या कंपन्यांचे भारतीय बाजारपेठेवरती कब्जा, छोट्या उद्योजकांना भांडवलाची कमतरता, अशा अनेक समस्यांनी भारताला ग्रासलेला आहे. या समस्यावरती या संघटना कधीही काम करत नाही किंवा त्यांनी कधीही आंदोलन केलेलं नाही. आणि आपलं सरकार या धार्मिक संघटनांना खतपाणी घालतं आणि दुसऱ्या बाजूने म्हणायचं की भारत हा 2047ला विकसित राष्ट्र होणार. किती हा भंपकपणा आहे. देशाची दिशा ही सरकार नाही तर हे माथेफिरू धार्मिक संघटना ठरवत आहेत. हे भारताचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. याला कारणीभूत आहे न विचार करणारी जनता, जनतेची मानसिक गुलामी आणि धर्मांध जनता. या सगळ्या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा. धन्यवाद.